अकोला हरिसाल या 204 क्रमांकाच्या राज्य महामार्गावर श्वानांचं सुरक्षित गृह जणू अस्तित्वात आलं आहे। यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान आराम करताना दिसत आहेत। शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता अकोट शहर पोलीस प्रशासनाने सण उत्सव व कायदा सुव्यवस्था कामाकरता पोलिसांचे लोखंडी बॅरिकेड्सचा वापर रस्त्याचं दुभाजक म्हणून केला। रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली, परंतु या बॅरिकेड्सचा सदुपयोग आता कुत्री करत आहेत। रस्त्याच्या मधोमध भरधाव वाहतूक सुरू असताना कुत्रे मात्र बिनधास्तपणे या बॅरिकेड्सच्या मधोमध झोपलेले दिसत आहेत। 2 बॅरिकेड्सच्या मध्ये बसण्याची झोपण्याची सुरक्षित अशी व्यवस्था कुत्र्यांसाठी निर्माण झाली आहे। कुत्र्यांना ही जागा सुरक्षित वाटत असल्याने मोठ्या प्रमाणावर येथे कुत्री बसलेली दिसून येतात, तर काही दिवसांपासून शहरातील कुत्र्यांची संख्या घटल्याचं दिसून येत आहे। शहरात मोठ्या प्रमाणात बेवारस रोगिष्ट कुत्रे वाढलेले आहेत। बाहेर गावाहून सुद्धा अकोट शहराच्या हद्दीत कुत्रे आणून सोडल्याची ओरड आहे। अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची मोठी नोंद रुग्णालयात आहे। या राज्य महामार्गावर कुत्र्यांना पोलिसांच्या बॅरिकेड्समुळे सुरक्षित विश्रांतीगृह मिळालं आहे। मात्र शहरातील मोकाट कुत्री व जनावरे यांचा विविध मार्गांवर नेहमीच वावर असतो, रस्त्याच्या मधोमध नेहमीच बसलेले असतात। अपघात टाळण्यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम लवकर पूर्ण करून दुभाजक लावावं, जेणेकरून हे बॅरिकेड्स हटवले जातील, अशी मागणी अकोटवासियांची आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, अकोट।